हॅलो हॅलो हॅलो, वेलकम वेलकम. खूप दिवसांनी ब्लॉगिंग करतो मी आज. मिसळ खायला चाललोय. किती वाजले माहिती आहे का? 13 वाजून 46 मिनिटं झाले. मिसळ खायला चाललोय. म्हणजे 1:45. आणि आमचा भाऊ ॲज युजल लेट लेट लतीफ. लहानपणापासून फक्त 1 वर्ष माझ्या पहिले आलं होतं. 1 वर्ष ऊन खूप भाई. अरे माझा चष्मा तुटला रे सोनू. मला तर जेल होणार एक दिवशी माहिती का? तरी पडलो ना. हे एवढं ऊन कावर पडते मला कळत नाही. जायला म्हणजे थंडी ते सुरू आहे. थंडीत जास्त सूर्यभाई गरम झाला होता. हा. त्याची हीट बाहेर काढतो. सूर्यकुमार आता सारखं सूर्य गरम झालाय नाही का? हीट बाहेर काढतोय आता तो त्याची. काय माहिती मग तिकडे सूर्याबाई पाकिस्तानची राहिला. हे तर टाकलं ना तू. नाही रे, कट करून टाकलंय. एडिट करावं लागतं मला ब्लॉग. बाकी काही नाही. भाऊ पण हे सुरू करतोय, मिनी ब्लॉग सुरू करतोय. दाबून सपोर्ट करायचा आहे. दाबून म्हणजे हे दाबून नाही, दाबून सपोर्ट करायचा भाऊला. आणि मी जेव्हा बोलल तेव्हा आयडी उडून टाकायची. छोटे दिसत आहेत माझे. सुन कशी मिसळ एकदम कडक. जबर आहे. ब्लॉग बनवते होऊ शकतो अनफिल्टर. इतके वेळ ना मिनी ब्लॉग बनवतो अनफिल्टर्ड नव्हतं तर अनफिल्टर्ड होऊ शकतोय है ना. दही कसं आहे? नको बोलायला. नको बोलायला. अन्न कसले बॅक्टेरिया. मिसळ खाऊन आलोय कॉलेज रोडला. असंच फट्टे मारायला खूप दिवस झाले. फिरायला नव्हतो आलो कॉलेज रोडला. आता कॉलेज रोडला आलोय. आणि फोटो आढळतो तुम्हाला. लिटरली आम्ही पूर्ण कॉलेज रोड पासून तर नाही, शालिमार पासून तर आहे ना कॉलेज रोड गंगापूर रोड पर्यंत आपलं लिंबू पाणी शोधलं. मला एक पण ठिकाण नाही भेटलं. मग शेवटी डॉन बॉस्कोच्या इथं भेटलं. मग ते लिंबू पाणी पिलं. आता वेस्ट साईडला आलोय. प्रसादची वाट बघतोय. एक काम करायचं चहाटी. आणि क्रिएटर बसलाय आमच्या नाही का, मोठा क्रिएटर बसलाय. काय पेज ओपन केलं दाखव ना पेजचं नाव. भाऊनी पेज ओपन केलं बघा, थांबा. आंबा डेली राहुल. हे पेजला 0 मिनिटात रिपोर्ट झाला पाहिजे. समजला का? तेरे रुतबे को छूले वो सीढ़ी अब तक ना बनी. कोणाला नाही ते बाबा. आता प्रसाद येतोय इकडे. प्रसादची वाट बघतोय. काम आहे ते काम करून मग जेल रोडला जाऊन कुकीजचा फोन आला. परत कॉलेज रोडला येते थोड्या वेळाने. सो मच सट्टी असली म्हणजे मग विषय होतो. बकचोदी नाही, डेली बकचोदी ब्लॉग. फॉर डेली बकचोदी फॉलो माय इंस्टा पेज. बायो बिओ सगळं सांगतोय. तर काय सगळ्यात मोठा क्रिएटर मी. यांच्यात ना सगळ्यात मोठा क्रिएटर मी. यांना सांगावं लागतं मला असं वागा तसं वागा, हे टाका ते टाका. सगळ्यांना पंप पंप करून 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 फील्ड मध्ये घुसवतोय. एकटं पुढे जायचं नाही, सगळ्यांना पुढे घेऊन जायचं. लक्षात ठेवा. काय रे? डेली बकचोदी ब्लॉग्स. फॉलो फॉर मोर डेली बकचोदी ब्लॉग्स. जे माझे मित्र असेल ते लकी. मित्र भेटलं तर पुश करतो, नुसता पुश करतो, पंप करतो. का चला पुढे सोबत जाऊ, पुढे सोबत जाऊ. काय ज्याला घेवत नाही तो नाही घेवत नाही. विषय संपला. माझा भाऊ खूप दिवसांनी भेटलाय. जलने वालों को जलने, समजने वाले को इशारा कॉपी आहे. काय नाही, चाय केटलीला आलोय. सोनू पण नाही जातोय. किती वाजले रे? 10 वाजून 20 मिनिटं झाले. पृथ्वीचा फोन आला म्हणजे चल काहीतरी खायला जाऊ म्हणून आलो. खाऊन बघू आता. नाही तिकट तिकट सॉरी गरम गरम. राहुल धावतो तिकडे लक्ष द्या बोटवर. कुठे गेला राहुल? बा राहुल राहुल भाऊंची कोणी मध्ये एवढी पॅन पॉलिंग झूम नाही करत. झूम का नाही करत? आयफोन. हा आला राहुल आला. राहुल सेम सेम म्हणजे राहुल भाऊची फॅन फॉलोइंग इतकी इथं. पोरी सुद्धा भाऊचे फोटो काढून ठेवता नाही का. वरती किसवाला पण आहे. दिसला का? कुठे गेला किसवाला? यू आर माय हॅपी. कुठे गेला किसवाला? किसवाला बा.
सोनूया मिलिनियरला आलो होतो भाई, इतकी मरणाची गर्दी. आज 6 ला कसं आलो आपण यार? शिट, 6 ला परत थांब, 6 ला वर ओरिजिनला आलोय. काल मिलिनियरला 1.5 घंट्याची वेटिंग होती. आता 21 वाजून मिलिनियरला गेलो होतो. मिलिनियरला फार मरणाची गर्दी होती. म्हणजे मी ना 9:15 9:30ला मिलिनियरला गेलो. ती पोरगी बोलली का 8 वेटिंग आहे आणि 1.5 तास लागेल. म्हणजे इतकं हाईप टप ते रेस्टॉरंट, मला काही वाटलं पण नाही. ठीक आहे, ॲम्बियन्स कूल आहे, बाकी ओव्हर रेटेड असं फक्त वाटते मला. थोडं रिव्ह्यू करावं लागेल. आणि मेन म्हणजे तुम्ही माझा ब्लॉग बघून तिकडे चालले असाल, स्टॅग एंट्री नाही आहे, फक्त फॅमिली आणि कपल्स आहे. स्टॅग एंट्री इकडे अलाउड नाही आहे. बरं झालं मला हर्षू बोलला होता आपण जाऊ पोरं, पण लकीली मी हिला घेऊन गेलो. तिकडे स्टॅग एंट्री नाही आहे, फक्त फॅमिलीज आणि कपल्सच अलाउड आहे तिकडे मिलिनियरला. ठीक आहे, आता ओरिजिन येऊन बसलोय, कारण मग दुसरं काही भेटलं पण नसतं. ओरिजिनचं बटर चिकन आहे, डोळे आपण बटर चिकन खायचं. तो ओरिजिनला आहे माझा ऐकून. अरे झालंय जेवण, आता घरी चाललोय. आवाज येतोय का नाही माहिती नाही मला. जेवण झालंय, आता घरी चाललोय. हे पण भारी रेस्टॉरंट का, स्पाइस रूट. ओरिजिन कसं वाटलं? जबर आहे ना. मला माहिती ओरिजिन भारी खायची, माझी चॉईस सगळ्यात भारी. बटर चिकन खायचं ना, ऍक्च्युली काय त्यांनी ना तिथं 2 बटर चिकन आहे. मी जे रेग्युलर खातो ना ते वेगळं आहे नाही का, आणि हे दिल्लीवाला समथिंग काहीतरी नाव याचं. हे पण ठीक होतं. तुला बघून, अगं तुला बघून त्याने आपल्याकडे 40 रुपये कमी घेतले का? मला बघून दुसरं तिला काय म्हणे, त्याला 40 रुपये टिप मी दिली. त्याला 40 ना भाई, त्याला 40 टिप मी दिली बरं का. आणि वरतून आता काय ढाची देऊ राहिली गोष्ट. चाय मिळते नाही मला, तर हे किलो डाव देते, दुसरं डाव. आता चाललो घरी. ऑन रेकॉर्ड, मला वाटलं ऑन नाही केली रेकॉर्डिंग. तेवढं भुकलो, तेवढं बोललो बिल म्हटलं. मस्त जेवण भारी झालं. किती नान खाल्ले का मी? 5. बटर नान दे पण, बटर नान खाल्ले. नागली पापड पण खाल्ला खूप मोठा. म्हणजे ऍक्च्युली बटर नान मध्ये 2 पोर्शन होते. तुम्हाला माहिती नाही, तुम्ही गरीब आहे म्हणून. जे माझे ब्लॉग होते गरीबच असतील, गरीब प्रो मॅक्स. तर मग बटर नानचे 2 पोर्शन होते. आज मी 3 नान खाल्ले बटर नान हेवी. आणि आज आहे ना अचानक खूप थंडी वाजते. म्हणजे आजच थंडी वाजते हो ना. इतकी रेग्युलर बेसिसवर थंडी नसते, पण आज जास्त थंडी का बरं. मी बाहेर निघालो तर थंडी वाजते. म्यूट करून लागेल मी काय. आता घरी आलोय, 11:30 वाजले. थंडी वाजत होती आज मस्त. आज कशी काय थंडी लागते मलाच कळत नाही, तर थंडी वाजत नाही. चल ठीक आहे, हा ब्लॉग इकडे एंड करतो. थँक्स फॉर वॉचिंग.